नमस्कार, मी हॅपीनेस व्यू चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण अंडा रोल रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे अंडे घेतलेले आहेत आणि टमाटे घेतलेले आहेत। 2 टमाटे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 1 चीज घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे मसाले घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून। हा गरम मसाला आहे, हळद पावडर, चाट मसाला, लाल तिखट, मीठ हे घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथं व्हाईट सॉस घेतलेला आहे आणि नंतर टमाटर सॉस घेतलेला आहे। त्यानंतर तेल घेतलं, मग गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं। गव्हाच्या पिठाच्या जागेवर तुम्ही मैदा पण घेऊ शकता। मैदा जर राहिला तर मीठ कमी लागतं, गव्हाच्या पिठात मीठ जास्त लागेल आपल्याला। पीठ मळते मी आता। अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। त्यानंतर ते मिक्स करून आता आपण पीठ मळून घेऊया पूर्ण। मैद्याचे पण बनतात, पण मैद्यापेक्षा गहू आपले हेल्दी असते। गव्हाचे पीठ लहान मुलांना पचायला जड राहत नाही, कारण की सगळंच त्याच्यामध्ये हे असं जड साहित्य आहे। त्यामुळे पोरांना हे नको व्हायला म्हणून मी असं गव्हाचे पीठ यूज केलेलं आहे। मैदा हा फक्त व्हाईट पोळी दिसण्यासाठी मैदा यूज करतात, बाकी फरक काही नसतो त्याच्यामध्ये। आणि तेल टाकून असं पूर्ण मळून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकून ठेवलेलं आहे 10 मिनिटासाठी। 10 मिनिटानंतर मी काढून तवा तापलेला आहे आणि आता चपातीचे पीठ मळून चांगले गोळे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर मी आता आपली चपाती बनवतो तसं चपाती बनवते। गोळा मोठा घ्यायचा आहे, कारण की चपाती जाड ठेवायची आपल्याला। आता मी तेल लावून घेतलेलं आहे, थोडं पीठ लावलेलं आहे म्हणजे चपाती चांगली फुगते। आणि मी गळीची चपाती बनवलेली आहे। तुम्ही कुठली बनवू शकता, असं काही नाही की गळीची चपाती पाहिजे असं, ज्याला जसं जमेल तसं बनवावं। आणि थोडी चपाती जाड ठेवावी, कारण की ती फाटली नाही पाहिजे म्हणून। त्यानंतर मी तिला कमी गॅसवर मी आता तिला भाजून घेते, बघू शकता तुम्ही। आणि तिला जास्त भाजायची नसते, थोडी कच्ची पक्की असं भाजून आपण हे करू। हे बघा, चपाती चांगली फुगते। घडीची चपाती राहिली का, माझा तोही व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी। आणि परत मला 2 रोल बनवायचे आहेत, म्हणून मी इथं 2 चपात्या करून घेते। तुम्हाला जेवढे करायचे असतील रोल तेवढे चपात्या करून ठेवून द्यायचे। ही पण चपाती मी तसंच लाटून घेते। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, छान छान कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। हे बघा, मी दुसरी पण चपाती असं भाजून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि गॅस कमी करून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं अंडे घेतलेत। हे बघा, अंडे फोडून घेते। 2 अंडे घेतलेले आहेत मी एका रोलसाठी। छान असं मिक्स करून घेतलेले आहेत त्यांना पहिले। त्यानंतर मी लहान मुलांना चालतील असं बनवणार आहे, कारण की त्याच्यामध्ये चटणी नाही, मसाला नाही टाकणार। थोडं मीठ टाकायचं आहे आमलेटमध्ये आणि हळद टाकायची आहे, हे लहान मुलांना होईल। त्यानंतर मी त्याला पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। एवढं मिक्स करायचं की ते बबल्स येतात तोपर्यंत मिक्स करायचं। आणि मग ते आपण तव्यामध्ये तेल टाकून पूर्ण असं हे करून घ्यायचं। मग तिथं आमलेट टाकूया। आमलेट थोडं जाडच पाहिजे, कारण की पातळ केल्यावर ती प्लास्टिक सारखी लागते। त्यामुळे ते चपाती ठेवून हलक्या हाताने प्रेस करायचं आणि
वरून थोडं तेल लावायचं चपातीला, म्हणजे ती भाजताना व्यवस्थित भाजली जाते. हे बघा, कमी गॅसवर करायचं, गॅस फुल करू नका, करपून जाईल ती. त्यानंतर लहान मुलांना खायला खूप छान आहे, त्यासाठी मी आता तिला काढून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्याला आता टोमॅटो सॉस लावते. पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे कड्याने. आणि त्यानंतर मी त्याच्यावर व्हाईट सॉस घेणार आहे. व्हाईट सॉस पण लावून घ्यायचा आहे. व्हाईट सॉस हे चवीनुसार लावायचे, तुम्हाला जसं आवडेल तसं लावा. नंतर मी कांदे, टमाटे असं लावून घेते. हे बघा, त्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं मीठ टाकणार आहे, चाट मसाला टाकणार आहे, हळद पावडर नॉर्मल टाकते मी त्याच्यावर. आणि त्यानंतर चीज टाकलं आहे मी. हे बघा, बारीक चीज किसून घेतलेलं, लहान मुलांचं आवडतं असतं चीज. त्यानंतर मी असं रोल प्रेस करून घेते. हे बघू शकता तुम्ही, रोलचा कलरही बघा तुम्ही किती छान आलेला आहे. आणि लहान मुलं खूप आवडीने खातात ते. आता मी दुसरा रोल बनवते. दुसऱ्या रोलसाठी पण मी इथं अंडे फोडून घेतलेले दोघं पण. हे बघा, आणि ते आता मिक्स करून घेते. तर आपली एक चपाती झालेली आहे, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम नाही करायला. नाहीतर परत एक चपाती करा, मग नंतर आणखीन आमलेट करा, असं होतं आहे. त्याच्यामुळे मी आधीच चपात्या टाकून ठेवायच्या. आणि आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली, मसाला टाकला आहे, मीठ टाकलं आहे, चाट मसाला टाकला थोडा, जास्त नाही टाकायचा आमलेटमध्ये चाट मसाला. आणि त्याला पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झाल्यावर ते आता तव्याला तेल लावून घेतलं आणि तव्यावर टाकलेली आहे. आमलेट ही जाडच राहू द्या, मी 2 वेळा सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यावर चपाती ठेवून घेतलेली आहे. परत चपाती तसंच परतून घेतलेली आहे. चपाती चांगली भाजली का मग तिला हे करायचं आहे. आमलेट कच्ची राहिल्यावर तुटेल, त्यामुळे आमलेट पहिले चम्मचने बघून घ्यायची कच्ची का नाही, मग ती काढून घ्यायची. काढल्यावर मी आता टमाटा सॉस लावते. सेम तसंच टमाटा सॉस लावायचा, व्हाईट सॉस लावायचा. आणि त्याच्यावर पहिले चाट मसाला फिरवून घ्यायचा पूर्ण. मग चाट मसाला फिरवल्यावर आपण पुढे टमाटे रचायचे. हे बघा, त्यानंतर कांदे रचायचे त्याच्यावर. काकडी असेल तर तुमच्याकडे काकडी रचा. काकडी पण बारीकच चिरून घ्या, कारण की हे खायला पण सोपं जातं. त्यावर मी हळद, मीठ, मसाला सगळं टाकून घेतलेलं आहे. चाट मसाला, इथं मी चाट मसाला जास्त वापरला आहे तिथंपेक्षा. आणि चीज टाकलेलं आहे, चीज पण भरपूर वापरलेलं आहे. बघा तुम्ही, आता त्याला पूर्ण पॅक करून घेते. त्याचा कलरही छान आहे, खायला पण चांगला लागला आहे तो चवीने, खूप छान आहे. माझे व्हिडिओ आवडले असतील तुम्हाला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया. चला मग, धन्यवाद.